या महायुतीला मोठा आशीर्वाद दिला आहे। एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महायुतीला सांभाळला आहे। अनेक वर्ष महाराष्ट्राचे मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आहे। मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे आणि राष्ट्रवादी पक्षात सुद्धा मोठा आहे। तर मला वाटतं की अजित दादा याबद्दलचा खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील। सर, मराठा आणि ओबीसी समाजाला मंत्रिमंडळामध्ये समान स्थान देण्यात आलेलं आहे। विरोधकांना आणि जे सातत्याने आरोप करत होते विशेषतः भाजप आणि फडणवीसांवर की ते ओबीसी आणि मराठा विरोधी आहेत म्हणून उत्तर दिलेलं आहे का मंत्रिमंडळाच्या माध्यमातून? माननीय आमचे देशाचे नेते पंतप्रधान मोदीजी, आमचे अमित शहाजी, माननीय JP नड्डाजी, आमचं केंद्रीय नेतृत्व आणि माननीय देवेंद्रजी यांनी बसून ज्या पद्धतीने सर्व समाजाला 18 पगड जातीला आणि महाराष्ट्रातला जो समाज आहे त्या सर्व समाजाला, मराठा समाजाला, मागासवर्गीयांना, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टना ज्या पद्धतीनं प्रतिनिधित्व दिलं, महिला बहिणींना प्रतिनिधित्व दिलं, आमच्या लाडक्या बहिणींना प्रतिनिधित्व दिलं आहे।